शेतकरी मित्रांनो, मी अमन जमीर मोहनावाले आपले सहर्ष स्वागत करतो आमच्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, देशभरातील शेतकरी बांधवांसाठी असलेली केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना। पीएम किसान योजनेअंतर्गत देशभरातील लाभार्थी शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये दिले जात असतात, ज्यामध्ये प्रत्येकी 4 महिन्यातून एकदा 2000 रुपयांचा हप्ता दिला जात असतो। तर अशा प्रकारे एकूण 6000 रुपयांचा सन्मान निधी शेतकऱ्यांना मिळत असतो। तर ही योजना सन 2019 पासून सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेअंतर्गत देशभरातील शेतकरी बांधवांना आतापर्यंत एकूण 15 हप्ते हे वितरित करण्यात आलेले आहे। तर आता 16वा हप्ता सुद्धा येत्या लवकरच म्हणजे येत्या फेब्रुवारी महिन्यात हा वितरित केला जाऊ शकतो। परंतु हा हप्ता येण्या अगोदर मात्र शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची अशी बातमी समोर आलेली आहे। तर मित्रांनो, ही आनंदाची बातमी काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि आतापर्यंत आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर अशा शेतीविषयक माहितीकरिता चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ। तर शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना वार्षिक 6000 रुपये दिले जात असतात। 2019 पासून ही योजना सुरू आहे आणि आतापर्यंत शेतकरी बांधवांना एकूण 15 हप्ते वितरित करण्यात आलेले आहे। तर 16वा हप्ता हा येत्या फेब्रुवारी महिन्यात हा वितरित करण्यात येणार आहे। परंतु त्याआधी मात्र या योजनेच्या निधीमध्ये 50% वाढ करण्याचा निर्णय हा शासनाने घेतला आहे। तर या संदर्भातील अधिकृत माहिती अजूनपर्यंत समोर आलेली नाही, परंतु मात्र जे इंग्रजी वृत्तपत्र आहे, जे इंग्रजी मीडिया आहे, द इकॉनॉमिक टाइम्स या मीडियाने दिलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांना आता वार्षिक 6000 नव्हे तर वार्षिक 9000 रुपये दिले जाणार आहे। म्हणजेच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा आता हप्ता जो आहे तो 3000 रुपयांचा होणार आहे। आधी जो 2000 रुपयांचा हप्ता होता तो आता 3000 रुपयांचा हप्ता या ठिकाणी शेतकरी बांधवांना दिला जाणार आहे। तर दिनांक 1 फेब्रुवारी 2024 रोजी हा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे केंद्राचा। तर त्या अर्थसंकल्पात या निधीची घोषणा या ठिकाणी होऊ शकते। तर मित्रांनो, या निधीची जर या पीएम किसान सन्मान निधी योजनेत जी निधीची वाढ करण्याचा जो निर्णय आहे त्याची जर घोषणा झाली तर शेतकरी बांधवांना जो 16वा हप्ता आहे तो 3000 रुपयांचा या ठिकाणी मिळू शकतो। तर मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारने सुद्धा या ठिकाणी राज्यातील शेतकरी बांधवांसाठी शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केलेली आहे, ज्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना पीएम किसान प्रमाणेच वार्षिक 6000 रुपये देण्यात येत आहे। तर या योजनेत एकूण 6000 रुपये शेतकरी बांधवांना मिळत आहेत। याचा एक हप्ता अजूनपर्यंत वितरित झालेला आहे। परंतु आता जर केंद्र सरकारनं जर पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्यात वाढ केली तर त्यांचे 9000 आणि राज्य सरकारचे 6000 अशा प्रकारे शेतकरी बांधवांना वार्षिक 15000 रुपये या ठिकाणी सन्मान निधी म्हणून मिळणार आहे। तर या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी पाहू शकता, द इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या या माहितीनुसार जर तुम्हाला इंग्लिश या ठिकाणी वाचता येत असेल तर तुम्ही नक्की पाहू शकता। त्यांनी म्हटलेलं आहे की पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या जी निधी आहे जो शेतकरी बांधवांना वितरित केला जात असतो त्यामध्ये 50% वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, ज्यामध्ये आधी 6000 रुपये दिले जात होते तर आता एकूण 9000 रुपये वार्षिक या ठिकाणी दिले जाण्याचा जो आहे तो निर्णय या ठिकाणी केंद्र सरकार घेऊ शकते येत्या अर्थसंकल्पात। तर ही अतिशय म्हणजे दिलासादायक अशी बातमी आहे शेतकरी बांधवांसाठी आणि खात्रीशीर अशी माहिती आहे, कारण द इकॉनॉमिक टाइम्स जे आहे ते देशातील एकदम या ठिकाणी प्रतिष्ठित असं मीडिया एजन्सी आहे। तर या आता येत्या 2 दिवसातच अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे। तर त्यामध्ये ही माहिती आता आपल्याला नक्कीच या ठिकाणी प्राप्त होईल। तर ती माहिती सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू। तर त्यासाठी तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। आणि मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, केंद्र सरकार वार्षिक 6000 रुपयांऐवजी वार्षिक 9000 रुपये या ठिकाणी देणार आहे का? कॉमेंट करून आम्हाला नक्की सांगा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। धन्यवाद।